पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठा घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। 2026च्या विधानसभा निवडणुकीत पराभवानंतरही तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिलाय। आम्ही निवडणूक हरलो नाही, जनादेश पळवला गेला असा अजब दावा करत त्यांनी न्यायालयीन लढाईचा इशारा दिलाय। दरम्यान या भूमिकेमुळे राज्यात घटनात्मक संकट निर्माण होऊ शकतं का, अशी एक वेगळी चर्चा सुरू झाली आहे। नेमका पेच काय आणि पुढे काय घडू शकतं, पाहूयात सविस्तर रिपोर्ट। पश्चिम बंगालच्या राजकारणात उलटफेर। ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार। ममता बॅनर्जींच्या न्यायालयीन लढाईमुळे सत्ता स्थापनेत अडचणी येणार। ममतांचा हा भावनिक खेळ की राजकीय चाल? 2026च्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतरही माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सत्तेवरून पायउतार होण्यास नकार दिलाय। मी राजीनामा देणार नाही, आम्ही हरलो नाही असं ठाम पवित्रा घेत त्यांनी निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप केले। भाजपनं निवडणूक आयोगावर दबाव टाकत जनादेश पळवला, मतदार यादीतून लाखो नावं वगळली असा दावा त्यांनी केलाय। या प्रकरणी न्यायालयात जाण्याचा आणि करो वा मरो ही लढाई लढण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केलाय। কেন কিসের জন্য আমরা তো হারিয়ে নিয়ে যাব, হারলে আমি যদি শপথ নিতে যেতাম তাহলে আমি রেজিগনেশনটা করতাম। এখন তো কোশ্চেন ডাজন্ট অ্যারাইজ। জোর করে দখল করে যদি কেউ মনে করে যে আমি কি রেজিগনেশন দিতে হবে, নো, নট দ্যাট। নাও অলসো আই ওয়ান্ট টু সে দ্যাট we didn't lose the election. It is their forceful attempt to defeat us. Officially they may, through election commission, can defeat us, but morally I am telling you that we won the election. 8 तारखेला तृणमूल सरकार मुदत संपल्यानं विसर्जित होणार आहेच, पण त्यातही ममतांचा मुद्दा हा किती टिकणार याबाबत साशंकता व्यक्त होते। मला व्यक्तिगत असं वाटतं की भाजपकडे सत्ता निर्विवाद जर का गेली असेल तर ममता बॅनर्जींनी त्वरित राजीनामा दिला असता तर ते योग्य ठरलं असतं। परंतु त्याची दुसरी बाजू पण फार मोठी आहे आणि ती अशी आहे, म्हणजे हे मी फक्त लोकांच्या ज्ञानाकरता सांगतोय की घटनेप्रमाणे वागणं हे जसं ममता बॅनर्जींवर बंधनकारक आहे तसंच ते रुलिंग पार्टीवर पण बंधनकारक आहे। माननीय राज्यपालांना जर ममता बॅनर्जी ह्या माननीय मुख्यमंत्री होत्या आणि त्या दोन्ही मतदारसंघातून हरलेल्या आहेत आणि त्यांच्या पक्षालाही बहुमत नाहीये, त्यामुळे माननीय राज्यपालांना हे संपूर्ण अधिकार आहे, ते मंत्रिमंडळ बरखास्त करतील, मुख्यमंत्र्यांना बरखास्त करतील। मला वाटते पेपरच्या न्यूजवरून असं दिसतंय की उद्या या विधानसभेची मुदत संपत आहे, त्यामुळे हा प्रश्न काही फारसा जटिल नाहीये। राज्यपालांना राज्यघटनेने संपूर्ण अधिकार दिलेले आहेत आणि आर्टिकल 164 अगदी क्लिअर आहे आणि माननीय राज्यपाल त्यांना बरखास्त करतील। ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेवर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी ममतांच्या भूमिकेला समर्थन देत केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले। ममता बॅनर्जी यांचा पराभव यावेळेला करून दाखवायचाच, या एका जिद्दीनं आणि किंवा ईर्षेनं, द्वेषानं ही निवडणूक लढवून ममता बॅनर्जी यांना सत्तेत येण्यापासून रोखलं। त्या जिंकलेल्याच आहे, ते खरं आहे। ममता बॅनर्जी या काय आहेत देशाला माहिती आहे। त्यांनी असे सांगितले मी राजीनामा देणार नाही कारण मी विजयी झालेले आहे। मी राजीनामा देणार नाही हा त्यांच्या आंदोलनाचाच एक भाग आहे। तर भाजपच्या गोटातून ममता बॅनर्जींवर आडमुठेपणाचा आरोप ठेवत टीका करण्यात आली आहे। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता दीदी हे सतत पश्चिम बंगालमध्ये 15 वर्ष त्यांचा पक्ष राज्य करत होता। पक्षाचा पराभव झाल्यानंतर त्याचा फटका एवढा मानसिकतेवरती होऊ शकतो याची मला कल्पनाच नव्हती, कारण मी मुख्यमंत्र्याचा राजीनामा देणार नाही, मला पराभव मान्य नाही, ही वक्तव्य काय दर्शवतात? भाजप पक्षाच्या विरुद्ध प्रोत्साहित करायचंय का? कायदा व सुव्यवस्था पश्चिम बंगालमधले बिघडायची आहे का? असे अनेक प्रश्न येतात। आता पश्चिम बंगालच्या जनतेने ममता बॅनर्जीच्या विरोधात मतदान केलं म्हणून ते देशद्रोही झाले। वास्तविकरित्या ममता बॅनर्जीने कितीही जिद्द केली तरी नवीन मुख्यमंत्रीचा ठरलेल्या तारखेला शपथविधी होणार
SIR 20 वर्षांनी झाला. गेल्या 15-20 वर्षात ज्या पद्धतीने बांगलादेशी मुस्लिमांना मतदार यादीत त्यांची नावं घुसवण्यात आली, आता मतदार यादीचं शुद्धीकरण झालं, याच्यामुळे यांची सत्ता जायची सुरुवात झाली आहे. नोकरीमधनं काढून टाकल्यानंतर मी राजीनामा देणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर त्या राजीनाम्याला काही अर्थ नसतो. तुम्हाला जनतेनं घरी बसवले, तुम्हाला जनतेनं पश्चिम बंगालमधनं काढून टाकले, त्यामुळे तुम्ही राजीनामा दिला काय, नाही दिला का, पराभव स्वीकारला का किंवा नाही स्वीकारला का, यांनी काहीही फरक पडत नाही. लोकांचा आदर करणं हे ममता बॅनर्जींनी कधीच केलं नाही. जनमतांचा सन्मान राखणं हे ममता दिदींनी कधीही केलं नाही. भारतीय राज्यघटनेनुसार मुख्यमंत्री हे राज्यपालांच्या मर्जीनुसार पदावर असतात. जर विधानसभेत बहुमत बदललं असेल तर राज्यपाल नवीन सरकार स्थापनेसाठी सर्वात मोठ्या पक्षाला आमंत्रित करू शकतात. तज्ज्ञांच्या मते मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हा केवळ औपचारिक भाग असतो. त्यांच्या नकारामुळे घटनात्मक प्रक्रिया थांबत नाही. ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेमुळे पश्चिम बंगालमध्ये राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. आता राज्यपाल काय निर्णय घेतात याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.